काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं आई वडिलांचा निरोप घेऊन बद्री वनात निघालेले नरसिंह सरस्वती सद्गुरु काशीला आले। त्यांची साधना, त्यांचं तप, त्यांचं अनुष्ठान, त्यांचं आन्निक बघून तिथल्या सगळ्या यतींनी त्यांच्यामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या कृष्ण सरस्वतींना हे सगळं सांगितलं। त्यावेळेस त्यांनी आमच्या सद्गुरूंची प्रचंड स्तुती केली आहे की हा सामान्य नर नाही आहे, हा अवतारी पुरुष आहे आणि मी आता त्याला संन्यास घे असं सांगेन। आणि असं करून ते सगळे जण नरसिंह सरस्वतींपाशी येऊन संन्यास दीक्षा घ्यावी असं त्यांना सांगतात। त्यावेळेस सद्गुरू तयार होतात आणि ते संन्यास दीक्षा कृष्ण सरस्वतींकडून घेतात। त्यावेळेस नामधारकाने सिद्धाला विचारलं होतं, अरे हा त्रैमूर्तीचा अवतार आहे, हा जगद्गुरु आहे, हा जगत कल्याणाकरता याने जन्म घेतलाय, मग याला गुरु कसला? त्यावेळेस सिद्ध सांगतो की अवतार घेतल्यानंतर तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलात तर तुम्हाला मनुष्याप्रमाणे राहावं लागतं, तुम्ही देव असलात तरी। याच्या उदाहरणामध्ये रामाचं उदाहरण ते देतात की राम हा अवतारी पुरुष होता, परमात्मा होता, पण त्याला वशिष्ठांना गुरु करावं लागलं। कृष्ण पूर्णांशी परमात्मा होता, पण त्यांना संदीपन ऋषींना गुरु करावं लागलं। त्याचप्रमाणे आमच्या सद्गुरूंनी कृष्ण सरस्वतींना गुरुपदी बसवलं, त्यांच्याकडनं संन्यास दीक्षा घेतली। शिष्य म्हणे सिद्धासी, तुम्ही सांगितलं की वृद्ध कृष्ण सरस्वतींना गुरु केलं, त्यांच्याकडनं संन्यास दीक्षा घेतली। अहो सगळ्या यतींमध्ये ते श्रेष्ठ आहेत हे मान्य, त्यामुळे त्यांना हा बहुमान दिला हे मान्य। पण हे कृष्ण सरस्वती पूर्वी कोण होते? त्यांचा वृत्तांत काय? की ते श्रेष्ठ होते, मोठे होते, सगळ्या यतींमध्ये श्रेष्ठ होते, पण त्यानेही त्यांचा पूर्वार्ध काय हा विस्तारून आम्हाला तुम्ही सांगावा। हे सगळं विस्तारून सांगा आणि त्यामुळे मला समाधान मिळेल। तेव्हा सिद्ध हे ऐकण्यासारखं आहे बघा। आता मूळ गुरु कोण, त्याच्यापासून कोण, त्याच्यापासून कोण, त्याच्यापासून कोण, हे कृष्ण सरस्वती पर्यंत कसं आलं आणि कृष्ण सरस्वतींच्या पुढे नरसिंह सरस्वती, त्यांच्या पुढे हा जो गुरु परंपरा आहे, ही सुरुवात कुठून झाली हे सिद्ध सांगतोय। सिद्ध म्हणतो सर्वात पहिला गुरु म्हणजे शंकर, आद्य गुरु। मी अनेक विवेचनातनं, अनेक प्रवचनातनं सांगितलंय की शिव हा आद्य गुरु आहे। या शिवाचा शिष्य म्हणजे दुसरा तो विष्णू, तोही गुरु आहे। शिवाद्य गुरु, आदिपीठ शंकर गुरु म्हणजे शिव, तदनंतर विष्णू गुरु, तदनंतर चतुर्वक्र,
म्हणजे ब्रह्मा तो गुरु, ही 3 गुरु मूळ पीठ आहेत. आणि या तिघांनंतर जी गुरुपरंपरा सुरू होते त्याच्यामध्ये वशिष्ठ, वशिष्ठांनंतर पाराशर, पाराशरांनंतर व्यास, व्यास म्हणजे हा विष्णूचा अवतार आहे, लक्षात ठेवा. व्यासांपासून शुक, बघा गुरुपरंपरा, व्यासांपासून शुक, शुकांपासून गौडपादाचार्य, त्याच्यानंतर गोविंद आचार्य, त्याच्यानंतर जो आचार्य शंकर झाला म्हणजे शंकराचार्य, त्याच्यानंतर विश्वरूपाचार्य, नंतर ज्ञानबोधगिर्य, त्यांचा शिष्य हा सिंहगिर्य, त्यांचा शिष्य ईश्वर तीर्थ, त्यांचा शिष्य नरसिंह तीर्थ, पुढे त्यांचा शिष्य विद्यातीर्थ, त्यांचा नंतर शिष्य म्हणजे शिवतीर्थ, भारती तीर्थ. ही गुरुसंतती आहे, ही गुरु परंपरा आहे. त्यांच्यापासून विद्यारण्य, विद्यारण्यानंतर शिवतीर्थ, भारती तीर्थ ही गुरुसंतती आहे. मग त्यानंतर विद्यारण्य, विद्यातीर्थ, त्यांचा जो शिष्य होता त्याचं नाव मळ्यानंद, मळ्यानंद देवतीर्थ सरस्वती. या देव सरस्वती वृद्ध आणि त्यांचा शिष्य सरस्वती यादवेंद्र. या प्रकारे आता यादवेंद्र तीर्थ, त्यांचा शिष्य हा मूळ यादवेंद्र तीर्थांचा शिष्य तोच कृष्ण सरस्वती. मोजा तुम्ही कृष्ण सरस्वती कितव्या पिढीमध्ये आले. त्यांच्या आधी ही गुरु परंपरा किती मोठी आहे. तर यादवेंद्रांचा जो शिष्य, यादवेंद्र मुनींचा जो शिष्य तो म्हणजे कृष्ण सरस्वती. आणि हा कृष्ण सरस्वती बऱ्याच काळापर्यंत संन्यासी होता, म्हणून त्याला लोक विशेष मान देत होते. आणि याकडनं गुरुनाथांनी संन्यास आश्रम घेतलाय. कशा करता? संन्यास मार्ग स्थापनार्थ, संन्यास मार्गाची स्थापना करावी त्याच्याकरता त्यांनी संन्यास आश्रम घेतला. आणि या ठिकाणी आमच्या सद्गुरूंना नृसिंह सरस्वती हे नामकरण झालं. पहिले त्यांचं नामकरण मी जरी नृसिंह सरस्वती, नृसिंह सरस्वती असं वारंवार प्रत्येक विवेचनात सांगत आलो आहे आजपर्यंत, पण त्यांचं मूळ नाव नरहरी होतं. आणि इथे त्यांनी कृष्ण सरस्वतींकडनं दीक्षा घेतल्यानंतर, संन्यास दीक्षा घेतल्यानंतर त्यांचं नाव नृसिंह सरस्वती हे नामकरण झालं. सगळ्या वेदांचा अर्थ सद्गुरूंनी सांगायला सुरुवात केली. म्हणून सगळे जण तिथे असलेले सगळे यती, त्या काशी नगरामध्ये असलेले सगळे संन्यासी, सगळे यती हे आमच्या सद्गुरूंना वंदन करत आहेत. अहो, यांनी संन्यास दीक्षा घेतली, कृष्ण सरस्वतींना बहुमान दिला. ही वार्ता अख्ख्या काशी नगरामध्ये पसरली. सगळे येऊन बघतायत, सगळे येऊन भेटतायत, सगळे येऊन आमच्या सद्गुरूंची सेवा करतायत. बऱ्याच काळ तिथे राहिले
आणि मग काशीतून भगवान नृसिंह सरस्वती दत्तात्रय अवतार इथून निघाले. अहो इथेच त्यांना बरेच संन्यासी शिष्य झाले, बराच शिष्य संप्रदाय त्यांना इथेच मिळाला. कृष्ण सरस्वतींकडनं संन्यास दीक्षा घेतल्यानंतर काही काळ काशी नगरात राहिल्यानंतर आपल्या आचाराने, आपल्या ज्ञानाने, आपल्या सामर्थ्याने अनेक शिष्य त्यांनी इथे निर्माण केले. आणि मग त्या सगळ्यांना बरोबर घेऊन पहिले एकटे होते काशीत येईपर्यंत, लक्षात ठेवा. काशीत आल्यानंतर संन्यास दीक्षा घेतल्यानंतर अनेक शिष्य संप्रदाय, अनेक शिष्य मुनी मिळाल्यानंतर नरसिंह सरस्वती उत्तरेकडे बद्री वनात निघाले आहेत. अनेक तीर्थ हिंडत 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 बद्री वनाला गेले. ते कुठे कुठे गेले? अरे नामधारका, ते कुठल्या कुठल्या क्षेत्राला गेले, काय काय झालं हे जर प्रत्येक ठिकाणचं मी सांगत गेलो तर कथा खूप वाढेल. फक्त मी तुला एवढंच सांगतो, मेरू पर्वताला सव्य घालून, प्रदक्षिणा घालून नवखंड स्थिती, नवखंड भूमी पादाक्रांत केली. सगळी तीर्थ बघितली. आणि हे बघत असताना त्यांच्या समवेत अनेक योगी होते, अनेक यती होते, अनेक संन्यासी होते, अनेक तापसी होते. अहो हे सगळे भूमी प्रदक्षिणा करत होते. आणि ते करत करत आमचे सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गंगासागराला आले. ज्या ठिकाणी गंगा सागराला भेटली आहे, गंगेचा आणि सागरेचा मिलाप आहे, अशा ठिकाणी भगवान श्रीपाद श्रीवल्लभ आले आहेत. सिद्ध म्हणतोय नामधारकाला, पुन्हा सांगतो रे, या सगळ्याचा महिमा सांगायला गेलं, हे सगळं चरित्र सांगायला गेलं तर खूप मोठं गुरुचरित्र होईल. म्हणून मी तुला थोडक्यामध्ये सांगतोय. सगळं चरित्र सांगायला खूप कथा होईल, सगळा महिमा सांगायला माझी तेवढी क्षमता नाही असं सिद्ध सांगतोय. समस्त महिमा सांगा वयासी, शक्ती कैची आम्हासी, अनंत महिमा त्रैमूर्तीसी. अनंत महिमा आहे त्रैमूर्तीचा. आणि गंगा सागराची यात्रा करून सद्गुरु प्रयागला आले आहेत. आणि या प्रयाग स्थानावर सद्गुरु आले असताना तिथे एक ब्राह्मण, त्याचं नाव माधव, हा सद्गुरूंना येऊन भेटला. हा ब्रह्मज्ञानी, ब्रह्मज्ञान तयासी. आणि त्याला सद्गुरूंनी उपदेश केला, त्याला संन्यास दीक्षा दिली. त्या प्रयागामध्ये माधव नावाचा जो ब्राह्मण होता, हा ब्रह्मज्ञानी होता. त्याला उपदेश केला, त्याला संन्यास दीक्षा दिली आणि त्याचं नाव माधव सरस्वती असं ठेवलं. तया शिष्याते नाम माधव सरस्वती, तयावरी अतिप्रीती. सद्गुरूंचं त्याच्यावर प्रचंड प्रेम होतं.
सगळ्या शिष्यांमध्ये हा माधव सरस्वती सद्गुरूंचा लाडका होता. सिद्ध म्हणतोय, हे नामधारका, शिष्य झाले येणे गुणी. अशा प्रकारे सद्गुरूंचे अनेक शिष्य झाले, अनेकांना यती नामकरण झालं. हे तुला सगळं सांगतो. सद्गुरूंनी अनेक शिष्य केले, अनेकांचं नामकरण केलं, अनेकांना ज्ञान दिलं, अनेकांना अनुग्रह दिला. काशी नंतर बद्री, बद्री नंतर प्रयाग. सद्गुरू हिंडतायत. सद्गुरू अनेक तीर्थ हिंडतायत. का? कशा करता? तर लोकानुग्रहा कारणे, लोकांना अनुग्रह देण्याकरता, जगाच्या कल्याणाकरता, परोपकाराकरता. बघा ना, अनुग्रह देण्याकरता म्हणून प्रयाग मध्ये आले आणि तिथे माधव आला, अनुग्रह दिला, संन्यास दीक्षा दिली. असंच ते अनेक शिष्यांना, अनेक यतींना शिष्यत्व बहाल करत होते. सिद्ध नामधारकाला हे सगळं सांगत असताना नामधारक सिद्धाच्या चरणावर मस्तक ठेवतोय, भावविवश झालाय, हात जोडतोय आणि म्हणतोय, सिद्ध मुनी, तुम्ही तारक आहात. तुम्ही मला हे ज्ञान, हा ज्ञानाचा प्रकाश तुम्ही मला देऊन माझं मन स्थिर केलंय. अहो, गुरुचरित्र हे कथामृत, जे जे तुम्ही सांगताय ते ऐकता ऐकता माझी तहान गुरुचरित्र ऐकण्याची अजून वाढते. ती थांबत नाहीये आणि ते थांबवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, असं नामधारक सिद्धाला सांगतोय. अरे, गुरुचरित्र म्हणजे कामधेनू आहे. तुम्ही ते विस्तारून सांगताय, तरीही माझं मन अजून तृप्त होत नाहीये. माझ्या मनामध्ये अजून अपेक्षा वाढतायत. कसल्या? तर गुरुचरित्रामध्ये पुढे काय झालं ते ऐकण्याच्या. जर समजा एखादा पशु, ढोर भुकेने व्याकुळ होऊन त्याला जसं गवताचा भारा दिसतो, त्याला आनंद होतो आणि तो तिथून परत फिरायला तयारच होत नाही, तशी माझी अवस्था झाली आहे. काय उपमा दिली आहे? क्षुधे करुणी पीडिता ढोर, जैसे पावे तृण बिढार, तया ते होय मनोहर, नवचे तेथे आणि परतोनी. आहो, ते ढोर जिथे त्याला भूक लागली असताना त्याला गवताचा भार दिसतो आणि तिथून ते हालायला तयार होत नाही, तशी माझी अवस्था झालेली आहे. किंवा एखाद्याने स्वप्नात सुद्धा ताक बघितलं नाही, त्याला ते दिसलं तर त्याला तो कसा सोडेल? तैसा आपण स्वल्पज्ञानी, तसा मी स्वल्पज्ञानी आहे. गुरूंची इच्छा घेण्याकरता मी निघालो होतो. आता त्याला सुरुवात आठवली आहे बघा. तैसा आपण स्वल्पज्ञानी, नेणत होतो गुरु निर्वाणी, अविद्या माया कष्टोनी, कष्टत होतो स्वामिया. अहो, तसा मी स्वल्पज्ञानी होतो, गुरूंच्या शोधाकरता निघालो होतो.
माया मोहानी वेष्टलो होतो, कष्टत होतो, अज्ञानाच्या अंधारामध्ये झोपलो होतो आणि तू ज्योती स्वरूप तुम्ही आलात, प्रकाश केला आणि सद्गुरूंचं स्वरूप दाखवताय. तुम्ही जे माझ्यावर उपकार केलेत त्या उपकारातनं मी कसा तारू. अहो तुम्ही कल्पवृक्ष दिलाय मला, त्याचा प्रत्युपकार काय देऊ मी. तुवा केले उपकारासी उत्तीर्ण काय होऊ त्यासी, कल्पवृक्ष दिले यासी प्रत्युपकार काय द्यावा. एखाद्या चिंतामणी, एखाद्याने जर चिंतामणी दिला, हे नामधारकाचे मनातले भाव आहेत सिद्धाविषयीचे. कारण सिद्ध अतिशय विस्तृतपणे त्यांना सांगतोय आणि नामधारक अतिशय एकाग्रतेने ऐकतोय. पुन्हा सांगतो, नामधारक हे निमित्त आहे, तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला ठेवा. एखाद्याने जर चिंतामणी दिला, नामधारक म्हणतोय, एखाद्याने जर चिंतामणी दिला तर त्याचे उपकार काय फेडायचे, किंवा चिंतामणी देणाऱ्याचे उपकार फेडलेत असं मी ऐकलेलं नाही. तुम्ही कृपामुनी आहात, तुम्ही सिद्धराय आहात आणि अशा तुमच्या उपकाराला जन्म जन्मांतरी मी उत्तीर्ण होऊ शकणार नाही. अहो याच जन्मात काय, पुढच्या जन्मी सुद्धा तुमचे हे उपकार फेडू शकणार नाही. म्हणून तो सिद्धाच्या चरणावर नतमस्तक झालाय. अहो तुम्ही सगळं धर्म अर्थ हे सगळं शिकवलंय, माझा स्वार्थ काय तर मला परमार्थ कळावा, सद्गुरूंचं निरंतर भजन व्हावं. असो, प्रयागी असताना गुरुमुनी प्रयागात होते, माधव सरस्वतींना दीक्षा दिली, इथपर्यंत तुम्ही सांगितलं. पुढे काय झालं ते जरा विस्तारून सांगा. सद्गुरूंनी त्यांचं ते बोलणं ऐकलं, सिद्धाचं बोलणं ऐकलं. सिद्ध मुनींना अतिशय आनंद झालाय. नामधारकांनी ही स्तुती केल्यानंतर, मुळात नामधारकांनी स्तुती केल्याने सिद्धाला आनंद नाही झालाय, तर सिद्धाला आनंद होण्याचं कारण की हा गुरुमय होत चाललाय, हा गुरूंची एकरूप होत चाललाय, हे सिद्धाच्या लक्षात आलंय. म्हणून सिद्धाला आनंद झालाय. आणि मग सिद्ध नामधारकाच्या डोक्यावर हात ठेवतो, त्याला आश्वासित करतो, हे बाबा तू धन्य आहेस, धन्य आहेस, तू शिष्य सगुण आहेस, तुला सद्गुरूंचे चरण लाभले आहेत, तू संसार तारणार आहेस, संसारातनं तू तरुण जाणार आहेस, तू एकटा आहेस की ज्यांनी सद्गुरूंना ओळखलं म्हणून तू पुन्हा पुन्हा सद्गुरूंविषयी विचारतोयस. आणि तू जसा विचारतोयस ना तसा मला आनंद होतोय. तुझे जे प्रश्न ऐकल्यानंतर मला तुझ्यावर राग येण्यापेक्षा तुझ्याविषयी प्रचंड आनंद होतोय. आणि ते तुझे प्रश्न ऐकून मला तुला हे सांगायचं इच्छा निर्माण होते, सांगण्याची उपरती निर्माण होते. ऐक, गुरुचरित्र विख्यात आहे. माधवाला अनुग्रह दिल्यानंतर काही काळ ते प्रयागस्थानी राहिले.
आता ते तिथे राहिले आहेत हे लोकांना सांगायची गरज नाही, आपसुक ही वार्ता सगळीकडे पसरते. सगळीकडे हा महिमा पसरला आहे की माझे सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज प्रयागात राहिले, माधवाला अनुग्रह दिलाय आणि माधवाचं नाव माधव सरस्वती असं ठेवलंय. या सगळ्या शिष्यांची जर नावं सांगायचं ठरवलं ना, सिद्ध म्हणतो की अरे त्यांनी ज्यांना ज्यांना अनुग्रह दिला, ज्यांना ज्यांना दीक्षा दिली, त्या सगळ्यांची नावं जरी सांगायचं ठरवलं तरीही कथा खूप लांबवली जाईल. पण तुला काही प्रमुख नावं सांगतो. कोणती? बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, माधव सरस्वती आणि मी यती, मी सुद्धा बरं का त्यांच्यामध्ये. यती आता तो सिद्ध स्वतःविषयी पण सांगतोय की ही तर नावं आहेत, पण या व्यतिरिक्त मी पण आहे. सदानंद सरस्वती, ज्ञान ज्योती सरस्वती, हा एक. सातवा सिद्ध आपण होते शिष्य आणि भरपूर शिष्य होते. बर, हे सगळे शिष्य जे होते हे एकाहून एक श्रेष्ठ होते. एखादा श्रेष्ठ असं नाही बरं रे, एकाहून एक श्रेष्ठ होते. आणि या सगळ्या शिष्यांना घेऊन सद्गुरु दक्षिणेकडे निघाले. बघा, करंज नगरीहून उत्तरेकडे, काशीहून उत्तर पंथाला जाऊन सगळं फिरून प्रयागाला येऊन आता या सगळ्यांना शिष्य परिवार त्यांचा आता प्रचंड वाढलाय. त्यातलं काहींना ज्यांना त्यांनी संन्यास दिला त्या संन्याशांना बरोबर घेऊन, काही शिष्यांना बरोबर घेऊन सद्गुरु दक्षिणेला निघाले, दक्षिण दिशेला. श्री गुरु निघाले दक्षिण पंथे, सगळी क्षेत्र पावन करीत निघाले आहेत. सद्गुरूंच्या चरणांनी ही सगळी क्षेत्र पावन होत आहेत. तया शिष्या समवेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ, समस्त क्षेत्र पावन करत आले पुन्हा करंज नगरीस. सगळी तीर्थ हिंड थिंड थिंड उत्तरेकडचा सगळा भाग करत, उत्तरेतली सगळी तीर्थक्षेत्र पावन करत, सगळ्या तीर्थक्षेत्रांवर जाऊन लोकांना अनुग्रह देऊन, शिष्यत्व देऊन, काहींना संन्यास दीक्षा देऊन फिरत 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 पुन्हा आपल्या जन्मस्थानावर करंज नगरीमध्ये. कारण आई वडिलांना शब्द दिलाय 30 वर्षानंतर येईल. जर समजा सद्गुरूंच्या वयाचा हिशोब लावायचा असेल तर आता सद्गुरू इथे आले, 8व्या वर्षी गेले होते, 30 वर्षानंतर आई वडिलांना सांगितलं येईल, तर 38 वर्षाच्या आत वयाच्या उत्तरेकडची सगळी यात्रा करून 38व्या वर्षी अनेक शिष्य संप्रदाय निर्माण करून अनेकांना संन्यास दीक्षा देऊन करंज नगरीमध्ये आले आहेत. आई वडिलांची भेट घेतली. ते सगळे सद्गुरूंना नमस्कार करतायत. चारी भावांना भेटले आहेत, बहिणीला भेटले आहेत, नगरातल्या लोकांना भेटले आहेत. ज्यांनी त्यांना जाताना बघितलं होतं
त्या लोकांना अत्यानंद झालाय. ते सगळे सद्गुरूंना भेटायला आलेत. घरोघरी सद्गुरूंची पूजा होते. त्यांना घरोघरी भिक्षे करता पाचारण करण्यात येत आहे. प्रत्येक जण त्यांना आपल्या घरी भिक्षेला बोलवत आहे. घरोघरी पूजा घेत आहेत. सगळे लोक आश्चर्य करतायत, हा विष्णूचा अवतार आहे हो. यांनी यतीचा वेश धारण केलाय. मुळात हा विष्णूचा अवतार आहे, हा दत्ताचा अवतार आहे. यांनी यतीचा वेश धारण केलाय. हा परमपूज्य आहे असे लोक एकमेकांना सांगतायत. अरे यांना जे नर म्हणतील, यांना जे माणूस म्हणतील ते नरकातच जातील. कारण हा अवतार काही कार्याकरता झालेला आहे. ब्रह्मा विष्णू महेश्वरा एकत्रित होऊन हा अवतार झालाय. जननी जनक येणे परी आई वडील सुद्धा अतिशय भावभक्ती ठेवून यांची पूजा करतायत. पुन्हा आई वडिलांना श्रीपाद यतींचं दर्शन दिलंय. आईला जाती स्मृती मागच्या जन्मीची पुन्हा एकदा स्मृती करून दिली आहे, आठवण करून दिली आहे. तिला रूप दाखवलंय. देखो नि जननी तये वेळी माथा ठेवी चरण कमळी. तिने पुन्हा ते रूप बघितलं श्रीपादांचं आणि मग त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलंय आणि म्हणते, खरोखर तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझी प्रदोष पूजा फळाला आली. आपल्या पतीला म्हणजे माधवाला सांगते, मी पूर्वजन्मी कोण होते, काय होतो, हे सगळं ती आपल्या या जन्मातल्या पतीला माधवाला सांगते. आणि विश्ववंद्य पुत्र मला व्हावा असा मी वर मागितला होता, तो त्यांनी दिला. म्हणून हे आज आपले पुत्र नृसिंह सरस्वती विश्ववंद्य आहे. तो अजून ती काय सांगते, पुढे काय घडतंय हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.